चुकीन बी नाही माझी त्यांनी का. अहो ऐकून घ्या, मुळात त्यांना तेच विचारा. माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे, त्यांना एकाच भाषेत सांगितलं. आत्ता पण सांगतो की पुढचं जी भविष्य आहे ते त्यांचं भविष्य सगळं संपलेलं आहे. मुळामध्ये शिंदे सेनाच राहणार नाही. धनुष्यबाण जे आहे ती परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार आहे. त्याच्यामुळं त्यांना तळ्यात का मळ्यात होणार आहे. तिकडे आड आणि इकडे वीर त्यांना झाल्याशिवाय राहणार. ऑपरेशन कुठलं टायगर आणि फिगर आणले ऑपरेशन. टायगर आम्ही जिंदा, टायगर शिवसेनेकडे आहे, टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत. अरे ही पिसाळलेली कुत्री गल्ली मुळात भुकणारी ही काय कामाची नाही, लक्षात ठेवा. ह्यांचा प्रोग्राम झालेला आहे आता. जे लोक गेले ते म्हणतात आम्हाला मान सन्मान मिळाला, कुठेतरी दडपशाही होती, त्यामुळे आम्ही गेलो. काय ती आता त्यांनाच माहिती आहे. आमच्याकडून सगळा मान सन्मान त्यांना मिळालेला आहे, मान सन्मान दिलेला आहे. आमच्याशी ती खूप त्यांचं सगळं चांगलं चालू होतं. आता दुसरं कोणी दिला वेळा ती आम्हाला माहीत नाही काय झालं. परंतु आम्ही जाताना देखील त्यांना आम्ही विनंती केली, मी केली, अस्मिताताईने केली, बाबा जाऊ नका. त्यांनी आम्हाला देखील सांगितलं होतं की काही लोकांनी आम्हाला असं त्रास केलाय, तसं झालं, आज झालं. ही देखील आम्ही ही सगळी शब्द ना शब्द माहिती आम्ही वरिष्ठांना पोहोचवलेली आहे. काय संपर्क विरोधातलं हे उबाळून येते का प्रेम, काय त्यामुळे दिलं का काय एकंदरीत नाही. बोललं पाहिजे, बोलल्याशिवाय कसं बोलतो. ऐका ना, ही निर्णय सगळ्या वरिष्ठ पक्षांच्या नेत्यांना सगळा सांगितलेला आहे. याच्यावर पक्षश्रेष्ठी लवकर निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळं त्यांचं प्रेम काय झालं, यांचं प्रेम काय झालं म्हणण्यापेक्षा त्यांच्या भावना कुठं दुखावल्या त्या ही सगळे झड आम्ही शब्द न शब्द वरिष्ठांना सांगितलं आहे. आणि त्याच्यावर देखील वरिष्ठ लवकरच तोडगा काढत आहे, निर्णय घेणार. लवकर निर्णय नाही घेतला आणि पदाधिकारी गेले तर त्याला जबाबदार कोण असतो. नाही, आता कुणी जात नाही. आता गद्दार मुळात राहिलीच नाही. ही जी राहिलीत ना, ही पोलाद राहिली ती शिवसैनिक, जाकीवंत कंपनीची शिवसैनिक आहे, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे फॅक्टरीची शिवसैनिक आहे ती. ही आता कुठं हलत नाही. ती जी गेलेली आहेत ना, ती इकडून तिकडं माकडासारखं उड्या मारणारे होते, गेली ती. आणि त्यांना पण सांगतो तुमच्या माध्यमातून, तुम्ही तिथं तर बाबांना नीट राहावा रे. तिथं काय नाही मिळालं म्हणून अजून दुसरा हुडकू नका. काँग्रेसला सळू की पळू करू सोडलं आणि उमेदवारी घेतली. अहो उमेदवारी घेतल्यानंतर निवडणुकीत त्यांना प्रचार करता आला नाही. अहो प्रचार यंत्रणा लावायला त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांनी प्रचार यंत्रणा लावली नाही ती, म्हणून एवढ्या जोरात आपटले पडले ते. आणि कसले मातंबर मत आहे, कुणाला मातंबर मत आहे. अहो आमचा एक शिवसैनिक त्यांना भारी आहे, आमचा शाखा प्रमुख त्यांना भारी आहे. मातंबर काय असतोय, येऊ द्या घोडान मैदान जवळ आहे. आता त्यांना अमर पाटलाला आमदारकीचं तिकीट सोडा, त्यांना जिल्हा परिषदला पंचायत समितीला जर कुठं तिकीट दिलं त्या गद्दाराने, तर त्यांच्या विरोधात आमचा एक फटका शिवसैनिक उभा करून धावतो. आणि ती शिवसैनिक अमर पाटलाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. एक माजी मंत्री, माजी आमदार त्या ठिकाणी गेलेले आहेत. माजी आमदाराचे सुपुत्र गेलेले आहेत. कुठे गेलेले ते शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत. शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत. कशा पद्धतीने म्हणावं कुठली शिंदे सेना, शिंदे सेना काय बघायचं नाही त्यांच्याकडे, बघायला काय नाहीच त्यांच्याकडे. काय बघू, जी गेले ते त्यांच्याकडे बघायसारखं काय नाहीच. त्यांचं भविष्य तिथं, ज्या दिवशी त्यांनी जायचा निर्णय घेतला गेले त्या दिवशी त्यांचं भविष्य संपलंय. मुळामध्ये गद्दार एकनाथ शिंदेचंच भविष्य शिल्लक राहिलं नाही. मुळात भाजपनं एकनाथ शिंदेची मुळ्या सगळ्या तोडायला चालू केले. त्या एकनाथ शिंदेची गद्दार सेना आता राहते का नाही बघा. त्यांचा 12 बिस्ता गुंडाळायची वेळ आलेली आहे. आता शिंदे साहेब तुम्ही आता तिकडे पालखी वाहायला जा गुजरातला. तुमचं नीटनेटकं नाही आणि आमच्यातली घेऊन काय करणार आहे. आणि आमच्यामधली मुळात आमची एकनिष्ठ ही नव्हती. एकनिष्ठ शिवसैनिक कुठं जात नाही ते. पण ते जे एकनिष्ठ नव्हते त्यांच्यासाठी गळा फाटोस तर तुम्ही विधानसभेला प्रचार केला, आम्हाला त्यावेळेस कळलं नाही तुम्हाला. आम्हाला वाटलं की ही अशील बऱ्यातलं जरा, पण आम्हाला नंतर कळलं की हे चालता चालता गळा कापला. पण शिवसैनिकांना काय फरक पडत नाही. असे किती आले आणि किती गेले. अरे शिवसेना आमचे फळं देणारे झाड आहे. अशी जर त्या ह्याला 5 वर्षाला अजून निर्माण करते ते. त्याच्यामुळे शेतकऱ्यानं, कामगारानं शेत सोडलं म्हणून काय झालं, मालकाला करणं भाग आहे ना. आम्ही खंबीर आहे. अशी किती येतील आणि किती जातील. आता या शिवसैनिकांना काय आव्हान कराल. आता शिवसैनिकाला आव्हान करत नाही, शिवसैनिकांनीच आव्हान केलंय या गद्दारांचं नामोनिशाण सोलापूर जिल्ह्यातून मिटवून टाकायचं. आणि आज तुमच्या माध्यमातून सांगतोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबतच शिवसेना आहे. ती जरा मगाचं तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतोय, गद्दार सेनेला तुम्ही ज्यांना तुमच्या पक्षात घेतले ना, ओ एकनाथराव शिंदे, तुम्ही ज्या गद्दारांना तुमच्या पक्षात घेतले त्यांची अवकात तुम्हाला सांगतो. ज्या अमर पाटलाला तुम्ही घेतले ना,
त्या अमर पाटला बरोबर फक्त 3 लोक आली ती, 1 2 आणि 3 आणि स्वतः एक अमर पाटील 4. त्या अमर पाटलाच्या मतदारसंघात 57 शाखा आहेत. 57 शाखा प्रमुख मधला 1 शाखा प्रमुख फक्त अमर पाटला सोबत आहे. ही तुमची लायकी आहे, ही तुमची लायकी आहे. म्हणून सांगतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सगळे शाखा प्रमुख साहेबांसोबत आहेत, सगळे शिवसैनिक महिला आघाडी उद्धव साहेबांसोबत आहेत. आता शिवसैनिक पेटून कामाला लागलेला आहे. आता शिंदे सेनेचं आणि गद्दारांचं नामोनिशाण मिटल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार. आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत बोलणं काय झालं या घटनेनंतर? माननीय उद्धव साहेबांशी बोलणं झाले, आदित्य साहेबांशी बोलणं झाले, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई साहेबांचं बोलणं झालं, शिवसेना सचिव माननीय विनायकराव साहेबांचं बोलणं झालं, माननीय संजय राऊत साहेबांशी बोलणं झालं, वरिष्ठ सगळ्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे. मला या माध्यमातून एक वाईट वाटतंय अमर पाटलाचं. अमर पाटील एवढा कसा काय गद्दार निघाला? अरे तोंडावरनं तर दिसत नव्हता की रे बाबा, तोंडावरनं तो दिसत नव्हता. एवढा साजूक तोंडाचा अमर पाटील. अरे तू चहा पाजला ना रे कधी शिवसैनिकांना? अमर पाटील तुला जिल्हा परिषदेला तिकीट द्यायची बोंबाबोंब होती. आम्ही राजा तुला आमदारकीचं तिकीट दिलं. अरे त्या परिणिती शिंदेचं आमचं काय वाकडं नसताना अरे त्या काँग्रेस बरोबर परिणिताई शिंदे बरोबर एवढं आम्ही टोकाची भूमिका घेतली. अरे त्यांच्या बरोबर एवढं वाईटपणा घेतलं आणि तुला ताकद देण्याचं काम केलं. तुझ्यासाठी आम्ही नाही त्याला अंगावर घेतलं, शिव्या देण्याचं काम केलं आणि तू अशी परतफेड केली काय?